नागपूरमध्ये जी दंगल झाली ती मुख्यमंत्र्यांना डिमीन करण्यासाठी त्यांना खाली दाखवण्यासाठी केली गेली आणि फार त्यांच्याच जवळच्या लोकांनी ती घडवून आणली असाही आरोप ते करतात. त्याच्यातले आरोपी पकडले, त्याच्यातले लोक पकडले, ते कोण होते, कुठून आले होते, सगळं झालं. त्याचं सगळं जे आता नागपूरमध्ये पोलिसांवर तुम्ही हल्ला करणार, पोलिसांवर दगडफेक करणार, महिला पोलिसांना व्यवस्था करणार आणि पेट्रोल बॉम्ब टाकणार, तिथं कुऱ्हाडीने वार करणार. मगाशी मी बोललो नाही, कुऱ्हाडीने म्हणजे DCP लेवलचे 3 अधिकारी जखमी होतात. मग हे कोणी केलं? एवढं सगळं कोणी केलं? आणि ते आरोपी तर आहेत ना समोर. मग ह्याच्यामध्ये पण हे म्हणजे मुख्यमंत्री प्लॅनिंग नियोजित दंगल होती ती. पण ती मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी नागपूर त्यासाठी निवडलं गेलं. विरोधी पक्षाने केली का ती? नाही, या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आरोपी ते आरोपी आहेत. जे आरोपी ज्यांनी या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य करणं, दंगल घडवणं, ह्या सगळ्या करणं, कायदा हातात घेणं, त्याला बिलकुल माफ नाही करणार आम्ही.